गेल्या 10 वर्षात पुणेकरांनी भाजपला भरभरून दिलं, पण विकासाच्या बाबतीत भाजपने पुणेकरांना काही दिलं नाही। त्यामुळे विकास करायचा असल्यास येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला पुणेकरांनी काँग्रेसला साथ द्यावी, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले। तसेच येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार जो कोणी असेल त्याला आम्ही सर्व मिळून विजयी करू, असं देखील न्यूज अनकट सोबत बोलताना मोहन जोशी यांनी मत व्यक्त केले। की गेले 10 वर्ष पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून दिला। 2014ची निवडणूक असेल किंवा 2019ची निवडणूक असेल, त्यानंतर विधानसभेला 8च्या 8 आमदार भाजपचे दिले। पुण्याच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेत एका पक्षाला 100 नगरसेवक कधीही दिलं नव्हतं, ते पुणेकरांनी भाजपला निवडून दिलं। केंद्रामध्ये एक मंत्री, राज्यामध्ये एक मंत्री, ही परिस्थिती असताना गेल्या 10 वर्षामध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं, परंतु पुणेकरांनी भाजपने पुणेकरांची निराशा केली। काही विकास काम केलं नाही। आज वाहतूक कोंडी असेल, आज आमचा PMPLचा असेल, मेट्रोचा विषय असेल, आज पुण्यातल्या असंख्य प्रश्न आहेत। 24/7 पाणी पुरवठा किती दिवस झाले, स्मार्ट सिटी, नुसते म्हणजे जुमले द्यायचे, हे भाजपचं सरकारचं पुणे शहरामध्ये झालेलं काम आहे। आणि त्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली, माझ्या अनेक सहकार्यांनी मागितलेली आहे। आम्ही सर्वांनी एक ठरवलं आहे, उमेदवार काँग्रेसचा विजयी होणार आहे आणि म्हणून ज्याला कोणी पार्टी तिकीट देईल त्याला आम्ही विजयी करणार, हा आमच्या सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे। आमचं एकच ध्येय आहे की पुणे शहरातनं भाजपचा पराभव करायचा आणि पुणे शहराचा विकास फक्त काँग्रेस पक्ष करू शकते, हे आम्हाला माहीत आहे। आणि म्हणून मी पुणेकरांना आवाहन करेन की आपण वेकअप पुणेकरांमध्ये सामील व्हा, परंतु येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करा, हेच आमचं या ठिकाणी पुणेकरांना आव्हान आहे।